फक्त चमचाभर तेलात घशामध्ये अजिबात न खवखवणारी परफेक्ट अशी अळूवडी बनवून तयार होते. त्याच्यासाठी गावरान अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली. 15 ते 16 पानांसाठी 2 वाट्या बेसन पीठ. त्याच्यात तिखट, मीठ, हळद, लसण आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडं थोडं पाणी घालत न जास्त घट्ट न खूप पातळ असं बॅटर तयार करून घेतलं. अळूचं एक पान घेऊन त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ लावून घेतलं. या पद्धतीने केलेली अळूवडी घशामध्ये अजिबात खवखवत नाही. पूर्ण पानाला पीठ लावून झालं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला फोल्ड करून घेतलं. फोल्ड करूनही वरतून त्याला थोडंसं बेसन पीठ लावून घेतलं. याच पद्धतीने सर्व पानांना मी पीठ लावून घेतलेलं आहे. अगदी 15च मिनिटात ही अळूवडी बनवून तयार होते. माझ्या घरी तर ही अळूवडी खूप आवडते. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या अळूवड्यांची भाजीही खूप छान होते. ही सर्व अळूची पाने पीठ लावून तयार आहेत. आता फोडणीसाठी कढईमध्ये अगदी चमचाभर तेल, मोहरी, जिरे आणि थोडेसे तीळ घालून घेतले आणि एक छोटा ग्लास पाणी घातलेलं आहे. पाण्याला थोडासा उकळा आला की पीठ लावलेली पाने याच्यामध्ये सोडून घेतलेली आहेत. या पद्धतीने वड्या एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत. जे थोडंसं बेसन पीठ राहिलं होतं तेही वरतून वड्यांना लावून घेतलं. मंद आचेवर चांगल्या 10 मिनिटं शिजवून घेतल्या. पहा, ही अशी एक एक वडी वेगळी वेगळी होते. तर तयार आहे चमचमीत अळूवडी.